नमस्कार, आज आपण आईस्क्रीम बनवणार आहोत। तर त्यासाठी इथे मी म्हशीचं दूध घेतलेलं आहे अर्धा लिटर। तर आपण ते एका पातेल्यात काढून घेऊ। बिना क्रीम आणि बिना मशीनची आपण आईस्क्रीम बनवणार आहोत। त्यानंतर आपल्याला लागणार आहे 2 चम्मच कस्टर्ड पावडर। त्यामध्ये आपण थोडंसं दूध काढून घेऊ। आपण मलाई आईस्क्रीम बनवणार आहोत। तर आता आपण हे चांगलं मिक्स करून घेऊ आणि साइडला ठेवून देऊ। दूध आपल्याला गरम करायचं आहे। मीडियम फ्लेमवर दूध आपण थोडंसं आटून घेऊ। उकळी आली की थोडं दूध हलवत राहायचं आणि आपल्याला थोडंसं आता हे दूध आटवायचं आहे। दूध आपण थोडं आटून घेतलेलं आहे। दूध तापलं की साय येत राहते, तर ती आपल्याला दुधातच मिक्स करायची आहे। आता आपल्याला लागणार आहे 5 चम्मच साखर। साखरेचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। त्यानंतर आपण घेणार आहोत एक एव्हरीडेची मिल्क पावडरचा छोटासा पॅकेट आहे। तर आपण ही मिल्क पावडर एका वाटीत काढून घेऊ। आपण चम्मचने घेतली तर ही 2 चम्मच मिल्क पावडर होते। तर आपण ही मिल्क पावडर दुधामध्ये मिक्स करू। पावडर आपण डायरेक्ट गरम दुधात टाकली तर ती चांगली मिक्स होत नाही, म्हणून आपण हिला चांगली मिक्स करून घेणार आहोत। तर आपला दूध पण आटलेलं आहे। आपण ह्याच्यात आता घालणार आहोत साखर। तर आपल्याला चांगली मिक्स करून घ्यायची आहे दुधात। आता आपण यामध्ये घालणार आहोत मिल्क पावडर, जी आपण दुधामध्ये मिक्स केलेली होती। तर आपण ह्यात मिल्क पावडर घालून घेऊ। मिल्क पावडर आणि साखर चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आपण घालणार आहोत कस्टर्ड पावडर, जी आपण मिक्स करून ठेवलेली होती। कस्टर्ड पावडर आपल्याला हलवून घालायची आहे, कारण जी पावडर असते ती खाली बसते। त्याच्यामुळे पहिल्यांदा हलवायची चमच्याने आणि नंतर ते दुधात आपल्याला मिक्स करायचं आहे। गॅसची फ्लेम स्लो ठेवली। कस्टर्ड पावडर घातलं की आपल्याला दूध हलवून घ्यायचं आहे, कारण कस्टर्ड पावडर घातल्यानंतर दूध जाड व्हायला लागतं। तर आपल्याला गॅसची फ्लेम स्लो ठेवून दूध हलवत राहायचं आहे। ही प्रोसेस आपल्याला 5 मिनिटपर्यंत करायची आहे। दूध हळूहळू जाड व्हायला लागतं। मी जी कस्टर्ड पावडर वापरली ती व्हॅनिला फ्लेवरची आहे, त्यामुळे आपल्याला इसेन्स टाकण्याची गरज नाही। दूध आपला बऱ्यापैकी जाड झालेला आहे। तर आता मी पातेली खाली उतरून ठेवते। दूध आपल्याला थंड करायचं आहे। इथे मी 1 वाटी साय घेतलेली आहे। याच्याऐवजी तुम्ही अमूल फ्रेश क्रीमही वापरू शकता। 2 दिवस दुधावरची साय फ्रीजरला ठेवून ते आपण वापरू शकतो, किंवा दूध रात्री गरम करायचं आणि सकाळी त्याच्यावरची साय काढायची, परत एकदा गरम करायचं, परत साय काढायची, अशी तुम्ही साय 1 वाटी बनवू शकता। तर आपण आता ही साय दुधात मिक्स करून घेऊ। दूध पहिलं आपण थंड करून घेतलंय, त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये साय घालून ही मिक्स करायची आहे। खायलाही खूप छान लागते ही आईस्क्रीम, तुम्ही नक्की करून बघा। साय आपल्याला चांगली यामध्ये मिक्स करायची आहे। तुम्ही पाहू शकता दूधही छान जाड झालंय, साई आपली त्याच्यात मिक्स झालेली आहे। दूध आपलं जेवढं जाड असेल तेवढी छान आईस्क्रीम बनते। तर थंड झाल्यानंतर दूध आणखी जाड होतो आणि आपण त्यामध्ये आता साय मिक्स केलेली आहे। आपण हे दूध एका भांड्यात ओतून घेऊ। मी या ठिकाणी केकचं भांडं घेतलेलं आहे, तुम्ही स्टीलचं काहीतरी भांडं घेतलं तरी चालेल। त्याच्यामध्ये आपण हे ओतून घेऊ। तुम्हाला हवं असेल तर ह्याच्यावर ड्रायफ्रूट टाकले तरी चालेल। आता ही आईस्क्रीम आपल्याला फ्रीजरमध्ये 6 ते 7 तास सेट होण्यासाठी ठेवायची आहे। 6 तासानंतर ही आईस्क्रीम आपण आता बाहेर काढलेली आहे। तर आईस्क्रीम छानपैकी सेट झालेली आहे। तर आपण हे एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत। तर आपली टेस्टी आणि मलाईदार आईस्क्रीम तयार आहे।
कमी साहित्य आणि घरच्या घरी आपण ही आईस्क्रीम बनवू शकतो। जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। थँक यू।